नमस्कार, गायत्री किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बिरड्याची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। हे बिरडा फोडणीला न देता आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम हे बिरडा सोलून घेऊया। आता सर्व बिरडा सोलून झाले, तर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मी इथे 2 कांदे चिरून घेते। कांदे चिरून झालेत, आता लसूण बारीक ठेचून घ्यायचं। तर आज आपण बनवणार आहोत बिरडं। याची पद्धत थोडी वेगळी आहे। आपण आता फोडणीला द्यायचं नाही आहे, तर हे आपण चुरून करायचं आहे। त्यासाठी लसूण, कांदा या आधी व्यवस्थित चुरून घ्यायचे। तेवढंच बारीक व्यवस्थित चुरून घ्यायचं आपल्याला। आता यामध्ये मी हिंग आणि हळद घातली आहे, ते सुद्धा व्यवस्थित चुरून घेते। नंतर आता त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं, जेवढं आपण फोडणीला वापरतो ना तसंच। हे सुद्धा व्यवस्थित चुरून घेते। मध्ये बिरडा जो आपण मगाशी सोलून ठेवलेला ना तो घालायचा। आता हे बिरडा पण छानपैकी त्याच्यामध्ये चुरून घ्यायचं। त्याच्यामध्ये 2 चमचे मसाला घालते। हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही पद्धत खरं तर माझ्या आईची आहे। माझी आई लग्नामध्ये वगैरे सुद्धा अशाच प्रकारे बिरडा मिक्स करते, चुरून बिरडा करते आणि त्याला खूप छान चव येते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि शिजत ठेवायचं। त्याच्यामध्ये कढीपत्ता घालते। आता आपण गॅसवर शिजत घालूया। गॅस कमी ठेवायचा आपल्याला। याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर झाकणावरती पाणी ठेवायचं। बिरड्याला पण छान कड आले आणि मस्त सुगंध पसरला। एकदा शिजलं काय चेक करूया। नाही शिजले, शिजायला पाहिजे थोडं, परत झाकण ठेवूया आपण। आपलं पारंपरिक बिरडा तयार आहे। घरी करून पहा आणि आवडलं तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत।